जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात विशेष सखोल पुनर्निरीक्षणाचे 80% डिजिटल काम पूर्ण। जिल्हाधिकारी डॉक्टर मित्तली सेठी यांची माहिती। SIR मोहिमेसाठी अवघे 3 दिवस शिल्लक असल्याने उर्वरित कामासाठी BLO घरोघरी जाणार। विशेष सखोल पुनर्निरीक्षणासाठी हेल्पलाईनची सुविधा, नागरिकांना सहकार्याचे आवाहन। नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात आता अवघे 3 दिवस शिल्लक राहिले आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत 80% डिजिटल काम पूर्ण झाले असून उर्वरित 20% काम पूर्ण करण्यासाठी BLO घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती संकलित करणार आहेत। जिल्ह्यात 100% डिजिटल पुनर्निरीक्षण पूर्ण करण्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी व्यक्त केला आहे। तसेच नागरिकांना कोणतीही अडचण किंवा शंका असल्यास हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून उर्वरित नागरिकांनी मुदत संपण्यापूर्वी आपले विशेष सखोल पुनर्निरीक्षण पूर्ण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी जिल्हाधिकारी नंदुरबार। जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये विशेष सखोल पुनरीक्षणचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे। जिल्ह्याने यामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे। जवळपास 80% डिजिटायझेशन आपल्या जिल्ह्याचं पूर्ण झालं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी खूप माझी टीमनी आणि आपण सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेतला, त्यासाठी आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद। जे 20% लोकसंख्या आता राहिली आहे त्यामध्ये आमचे जे BLOs आहेत ते आपले घरी येतील, आपल्या सोबत बोलतील। BLO ची एक विजिट कंपल्सरी आहे आणि BLO 3दा घरामध्ये जाऊन लोकांसोबत बोलतील आणि त्यांना हे संधी देतील की त्यांची जी डिटेल्स आहे ते त्यांनी BLO ला पुरवायची आणि BLO ची ही जबाबदारी आहे की ते फॉर्म जे आहे ते आपल्याला देतील आणि आपला जे फॉर्म डिजिटाइज करायचे ते त्या ॲपच्या माध्यमातून करतील। सगळ्यांना माझी विनंती आहे की आपल्या एरियामध्ये जे BLO आहे त्यांच्याशी लगेच संपर्क साधा आणि जर आपल्याला काही पण प्रॉब्लेम येत आहे यामध्ये तर जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर नगरपालिकेमध्ये पण आणि तहसीलमध्ये फोन नंबर्स पुरवण्यात आले आहेत, हेल्पलाईन नंबर्स आहेत। सकाळी 10 पासून रात्री 10 पर्यंत एक हेल्प डेस्क पण कार्यान्वित करण्यात आला आहे। कोणते पण प्रॉब्लेमसाठी आपण या हेल्प डेस्कचा वापर पण करू शकतात किंवा सिंपल एक फोन कॉल पण केला की आम्ही तुमची कॉल जी आहे ती नोंदवू आणि तुमची जे पण प्रॉब्लेम आहे त्याचं निराकरण करू। सर्वांना आवाहन करते मी की जास्तीत जास्त जे लोक राहिले आणि ज्यांचा एन्युमरेशन फॉर्मचं डिजिटायझेशन आतापर्यंत झाला नाहीये त्यांच्याकडे फक्त या आठवड्याची संधी आहे आणि हा जे प्रक्रिया आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे आपले लोकशाहीसाठी आणि आपले जे इलेक्शन कमिशननी काम सुरू केलंय। तर रिक्वेस्ट आहे की सर्वांनी जास्तीत जास्त यामध्ये सहभाग घेऊन नंदुरबारचं 100% काम आपण लवकरात लवकर पूर्ण करू।